कांदा मोठे आहोत सर्व मजेत असेल तर या गणपती विसर्जन तर आमच्या बिना संगम येते गाड्या खूप आल्या आणि ट्रॅफिक काढणार एक पण नाही आहे. त्यानंतर मग आम्ही दादाच्या गच्चीवर गेलो आणि तिथून बघितलं तर हे येडेचाळीच करत होते भाई. जसं काय हेच ट्रॅफिक पोलीस वाले आणि ते गाडी कुठं टाकून दिली भाई यायनं. पूर्ण ट्रॅफिक जाम कुठं ना कुठं टाकते भाई हे गाड्याच्या विषय तर सोडा, पण हे पोट्टे असे पिऊन आले आणि इथेच तमाशा करत होते भाई. मग आम्ही खाली उतरलो, जाऊन बघतो तर काय गाड्याचे बहुत भयानक लाईन लागली. मग आम्ही सगळ्यांना गाड्या रिव्हर्स पाठवल्या. गावातून एक रोड निघते तिथून आम्ही सगळ्यांनी गाड्या पाठवल्या, पूर्ण गाड्या रिव्हर्स काढायला लावल्या आणि मग एक एक करता करता गाड्या पूर्ण तिकून टाकायला लावल्या. डायरेक्ट मेन रोडला लागतात गाड्या. झालं म्हटलं मग पुन्हा ट्रॅफिक क्लिअर तत्व होता आणि मीनं केला हा. आणि मग डायरेक्ट आम्ही आलो नदीवर, कारण त्याचा गणपती घेऊन डायरेक्ट नदीवर पोहोचलो. गर्दी तर बहुत होती भाई, काही सांगायची गोष्टच नाही. आणि मग आम्ही आलो सर्वात खाली आणि इथे खाली येते तर असं वाटते की पडलो आम्ही. आणि मग इथे गाड्या तर असं टाकते जसं काही मेन रोड आहे. मग गणपती आरती पूजा वगैरे सर्व झालं. इथे सर्वांना प्रसाद वगैरे वाटली आणि गणपती बाप्पाचे विसर्जन केलं. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या आणि बिना संगमचे गणपती पाहून घ्या किती येते तुम्ही.